यात एक ब्रेकिंग न्यूज येते। सरकारी हवाई वाहनांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर झालाय। डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, उपमुख्यमंत्र्यांचं अपघाती निधन होतं आणि त्यानंतर हा विषय आता चर्चेत येतोय। सुवर्णा, नक्कीच हिवाळी अधिवेशनामध्ये खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती मागणी करण्यात आली होती आणि हवाई खर्चासाठी शासकीयच्या जे काही हवाई विमान आहेत यांच्या खर्चासाठी खरं तर हा निधी आहे तो मागितला जात गेला होता। यामध्ये 27 लहान जी कामं आहेत, बांधकाम आहेत, यासाठी 3 कोटीचा तर यंत्रसामुग्री आणि साधनसामुग्री यासाठी आहे ते 3 कोटी, अशा एकूण 6 कोटीचा आहे तो निधी खरं तर मागण्यात आला होता। त्यानंतर आता तात्काळ सरकारच्या वतीने हा निधी आहे तो वर्ग केलेला पाहायला मिळतोय, कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्येच खरं तर मृत्यू झालेला पाहायला मिळतो आणि त्यानंतरून कुठेतरी आता मोठ्या प्रमाणामध्ये जी शासकीय हवाई वाहतुकीसाठी लागणारा खर्च आहे तो आता कुठेतरी वर्ग केला, अशी त्यामुळेच कुठेतरी ही चर्चा देखील आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने धावपट्टी होती त्या धावपट्टीवरच्या ज्या काही पांढरा पट्टा असतो तो कुठेतरी स्पष्ट दिसत नव्हता, अशी देखील काही तक्रारी समोर आलेल्या आहेत। त्यामुळे ही जी काही लहान सहान कामं आहेत यासाठी अगदी बरोबर गणेश, आता खरं तर ही कामं तातडीनं करणं आणि हे सगळे मुद्दे गांभीर्याने विचारात घेणं गरजेचं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। सरकारी हवाई वाहनांसाठी आता 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची बातमी समोर येते। डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारेच ही मागणी करण्यात आली होती।